नमस्कार मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर टीचिंग रिलेटेड अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आपल्या चॅनलवरती आता सध्या या प्लेलिस्टमध्ये आपण विविध जिल्हा परिषद, मनपा आणि नगरपालिकांचे कट ऑफचे अनालिसिस करत आहोत, जेणेकरून आपल्याला प्रिफरन्सेस द्यायला मदत होणार आहे. जे विद्यार्थी टीचिंग रिलेटेड क्षेत्रामध्ये नवीन असतील त्यांना पण या कट ऑफ्सवरून आयडिया येतील की टेटला कट ऑफ एक्झॅक्टली असतात काय पद्धतीने. तर आज आपण प्रायमरी वर्धा म्हणजेच आपण जिल्हा परिषद वर्धाचे प्रायमरीचे मराठी मीडियमचे कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत. यामध्ये सेमी इंग्लिशचे पण कट ऑफ आपण ॲनालिसिस करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण पोस्ट आणि सब्जेक्टनुसार ॲनालिसिस करत आहोत, ज्या पद्धतीने आपण सगळ्या व्हिडिओजमध्ये केलं आहे, आणि नंतर मग आपण त्याला कॅटेगरी वाईज नंतर ॲनालिसिस करूयात. तर मित्रांनो, अंडर ग्रॅज्युएट टीचरचे 1ली ते 5वी पोस्टसाठी सगळ्या सब्जेक्टसाठी इंग्लिश मीडियमच्या म्हणजे सेमी इंग्लिशच्या पोस्ट आहेत मित्रांनो. 37 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होते, फक्त 0 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत मित्रांनो रिकमेंडेशनसाठी. सो वी कॅनॉट सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर. तर हे सगळे आता या सगळ्या गोष्टींसाठी आपण कट ऑफ ॲनालिसिस करतोय, म्हणजे आपल्याला कळतं की ॲडव्हर्टाइज पोस्ट किती होते आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट्स किती एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. आता अंडर ग्रॅज्युएट टीचर पोस्टसाठी ऑल सब्जेक्ट्सच्या 1ली ते 5वीसाठी मराठी मीडियमच्या 148 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या. 119 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. सो वी कॅन सी द कट ऑफ इज व्हेरी लो, दॅट इज 77 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, आणि 66 वरती विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर PH कॅटेगरी. आता आपण 1ली ते 5वीचे कट ऑफ इथे ॲनालिसिस केलेले आहेत. आता आपण 6वी ते 8वीचे कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत, आणि इथे आपल्याला लँग्वेजेसच्या इंग्लिश मीडियमच्या जागा बघायला मिळत आहे. आता ग्रॅज्युएट टीचर 6 to 8साठी मित्रांनो लँग्वेज इंग्लिशसाठी जागा असते. भाषा शिक्षकाला मीडियमचं बंधन नसतं, म्हणजे तुम्हाला रिस्ट्रिक्शन नसतं लँग्वेजसाठी. त्यामुळे जे लँग्वेज टीचर असतात ते सगळ्या मीडियम्सला एलिजिबल असतात. तर इथे 4 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 4 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि आपल्याला 126 वरती इथे कट ऑफ बघायला मिळत आहे, आणि विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 92 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. ग्रॅज्युएट टीचर 6 to 8साठी मराठी भाषा शिक्षकासाठी 18 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 18 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि आपल्याला 122 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर PH 103 आपण इथे कट ऑफ बघू शकतो. आता मित्रांनो, 6वी ते 8वीच्या मॅथ्स सायन्सच्या जागा बघणार आहोत आपण. ग्रॅज्युएट टीचरच्या 6वी ते 8वी मॅथ्स आणि सायन्सच्या इथे 2 जागा आहेत. आता मॅथ्स आणि सायन्सच्या आपल्याला बघायला मिळतील ग्रॅज्युएट टीचर 6 to 8साठी. या सेमी इंग्लिशच्या जागा आहेत मित्रांनो, इंग्लिश मीडियमच्या जागा आहेत, आणि हे मराठी मीडियमसाठी आहे. तर हे चेक करून घ्या तुम्ही एकदा. तर इथे 4 कॅन्डिडेटसाठी ॲडव्हर्टाइज पोस्ट होते, 4 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि 129 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. आणि मराठी मीडियमसाठी 16 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या, 16 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि वी कॅन सी 122 वरती हा कट ऑफ आहे विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. सोशल सायन्सच्या पण जागा आपल्याला 6वी ते 8वीच्या इथे बघायला मिळते मित्रांनो. सोशल सायन्सच्या मराठी मीडियमच्या 1 ॲडव्हर्टाइज पोस्ट होती, आणि 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि आपल्याला इथे PH कॅटेगरीचा कट ऑफ बघायला मिळते जो 170 वरती आहे. तर टोटल 228 जागांसाठी ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या मित्रांनो. 162 कॅन्डिडेट फक्त एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि अशा पद्धतीने आपण आता पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज कट ऑफ ॲनालिसिस केलेला आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली. तुम्ही टेलिग्राम चॅनल अपडेटसाठी जॉईन करू शकता. व्हिडिओजचे अपडेट्स आणि टीचिंग रिलेटेड अपडेट्स सगळे आपण टेलिग्राम चॅनलला पण पोस्ट करत असतो. आता आपण कॅटेगरी वाईज सगळ्या पोस्ट ॲनालिसिस करणार आहोत की कॅटेगरी वाईज काय कट ऑफ आलेले आहेत. तर मित्रांनो, जिल्हा परिषद वर्धासाठी आपण ॲनालिसिस करत आहोत सध्या प्रायमरी लेवल मराठी मीडियमसाठी. कॅटेगरी वाईज आता मी तुम्हाला काय करेल, टू सेव्ह ओव्हर टाईम व्हॉट वी विल डू, की मी तुम्हाला इथे शो करतोय कट ऑफ्स काय आहेत एक्झॅक्टली. इथे तुम्हाला कॅटेगरी मेन्शन केलेली आहे, आणि इथे तुमचे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असतात. NA म्हणजे तुम्हाला विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे. इकडे ॲडव्हर्टाइज पोस्ट असतील, इकडे कॅन्डिडेट्स रिकमेंडेड जे आहेत त्यांचं रिकमेंडेशन जे झालेत एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी ते या कॉलममध्ये आहेत, आणि इकडे टेटचे कट ऑफ्स मेन्शन केलेले आहेत. तर तुम्ही काय करू शकता, मी जेव्हा इकडे तुमची कॅटेगरी शो करतोय तेव्हा तुम्ही पॉज करून घ्या व्हिडिओला, आणि पॉज करून ते तुम्ही नोट डाऊन करा. म्हणजे तुम्हाला आता काय झालं की सब्जेक्टचे सांगितलेत मी, पोस्टचे सांगितलेत, आणि कॅटेगरीचं पण येऊन जाईल. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल कळून जाईल की आपले मार्क्स जे आहेत सध्या ते कुठे स्टँड होतात, आणि त्याच्यामध्ये +10 और +20 आपल्याला करता येतील आपल्या यावर्षीच्या व्हॅकन्सीज आणि टेटच्या डिफिकल्टी लेवलनुसार नंबर ऑफ स्टुडंट अपियर्ड, हे सगळं ॲनालिसिस स्टॅटिस्टिकल आपल्याला करायचं आहे. तर मित्रांनो, सिरियल नंबर 1 पासून तर तुम्हाला इथे सिरियल नंबर 11पर्यंत इथे तुम्हाला जनरल कॅटेगरीचे कट ऑफ बघायला मिळत आहेत. एकदा तुम्ही तुमच्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशननुसार कट ऑफ चेक करून घ्या. त्यानंतर मित्रांनो, 12 पासून तर आपल्याला 12, 13 आणि इथे 14पर्यंत शेड्यूल कास्टसाठी विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन आणि PH ऑर्थो इथे मेन्शन आहेत. इकडे मी सांगितल्याप्रमाणे ॲडव्हर्टाइज पोस्ट आहेत, इकडे नंबर ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल आहेत रिकमेंडेशनसाठी, आणि इकडे टेटचे कट ऑफ मार्क्स आपल्याला बघायला मिळतात. ST कॅटेगरीसाठी सिरियल नंबर 15 पासून शेड्यूल ट्राईबसाठी सिरियल नंबर 18पर्यंत तुम्ही कट ऑफ चेक करू शकता. VJA कॅटेगरीसाठी इथे तुम्हाला 19 आणि 20 वरती अवेलेबल आहेत, आणि 21 पासून तर आपण 25पर्यंत इथे NTD कॅटेगरीसाठी कट ऑफ ॲनालिसिस करू शकतो.
त्यानंतर मित्रांनो EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी इथे तुम्हाला सिरियल नंबर 26 पासून 30 पर्यंत विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कट ऑफ दाखवलेले आहेत. ते तुम्ही एकदा पॉज करून आपल्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशननुसार बघून घ्या. आणि EWS कॅटेगरीचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन PH डेफचं इथे मेन्शन केलेलं आहे 32 वरती. तर अशा पद्धतीने 228 पोस्टसाठी ॲडव्हर्टाईज पोस्ट होते इकडे कुठे वर्धा जिल्हा परिषदला मराठी मीडियम प्रायमरी विथ आपण याच्यामध्ये सेमीच्या पण जागा बघितलेल्या आहेत. आणि फक्त 162 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. आणि आपण आता सब्जेक्टनुसार पोस्टनुसार आणि कॅटेगरीनुसार कट ऑफ ॲनालिसिस केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच टीचिंग रिलेटेड अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.